नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बराच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आज जागा वाटपाचा तिढा सुटणार। या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठीच आपण बघतोय सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मुंबईमधून दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्याला। विनायक, सुमित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। भाजपची निवडणूक समितीची आज बैठक जी आहे ती पार पडणार आहे। महाराष्ट्रातल्या ज्या जागांवरचा तिढा आहे त्यावरती सुद्धा आज दिल्लीमध्ये या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर यादी जी आहे ती महाराष्ट्रातली दुसरी जी आहे ती येण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या राज्यातल्या नेत्यांच्या विविध बैठका ज्या आहेत त्या महाराष्ट्रात झालेल्या पाहायला मिळाल्या आणि कुठेतरी जो तिढा झालेला आहे तीन पक्षांमधला तो सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही प्रमुख नेत्यांनी केलेला पाहायला मिळाला होता आणि आता दिल्लीची ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण ठरणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातला अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती 27 तारीख आहे आणि त्यामुळे ज्या पहिल्या टप्प्यातल्या जागा आहेत त्या तरी जाहीर करणं गरजेचं असणार आहे आणि त्यामुळे ही आजची बैठक जी आहे ती महत्वपूर्ण असणार आहे। निवडणूक समितीमध्ये महाराष्ट्रातल्या जागा ज्या रखडलेल्या आहेत त्यावरती सुद्धा आज चर्चा होईल आणि कदाचित संध्याकाळी किंवा उद्या ही यादी जी आहे ती महाराष्ट्रातली येऊ शकते। बरोबर आहे, ही यादी आता नवीन येऊ शकते आणि त्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आजची ही बैठक आणि त्यासाठी सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।